सदृशम सत्वमस्मि एक निजमचलम सर्वत्र साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणितम सद्गुरुतम वक्रतुंड महाकाय सर्वमंगल मांगल्ये शरण्ये मनोदेव मानवतुल्यवेगं आतात्मजं वानरयूतमुख्यं गुरु ब्रह्मा विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु ब्रह्मा विष्णु गुरुदेवो जनेश्वरा ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम श्री भारसा माता की जय, श्री भूला माता की जय। आपल्या सर्वांना वरदान विधीचं वरदान दिलं. आणखी काय दिलं आपल्या सर्वांना? म्हणजे किती उपकार बघा या महान संतांचे आपल्यावर ऐकले. अशा बाबांच्या चरणी आपला जरूर करूया. त्यांच्या मातोश्री महासंतांनी फुलामुळे त्यांच्या चरणी वंदन, बाणेश्वर इतर देवतांना वंदन, गोमात्यांना या भूमीला वंदन. या सगळ्यांच्या सत्र उपस्थित असलेले सुंदर साधक बाबा भूमिकांवर तसंच श्री गायक वादक नियोजन करण माता भगिनी त्याचप्रमाणे गोष्टी झालेली आमच्या बघा सगळे वाहिरे आणि आपले पैठणकर अजून कोण आले? पैठणकर अजून कोण आलेले? किती जण आलेले? सोमनाथ मोरे हा तुम्ही पैठणकर करा मग जोडून आले का शिंगार जोडून? बरं त्यांना आदेश सन्मान त्या टाळ्यावर त्यांचं आगमन झालं. जे काय करत जोर का जोडतात त्या घेतात मग तोडायचं काम म्हणतात. आणि तोडायचं आधी तोडीपर्यंत जोडी त्यावर असं. या उपस्थित झालेल्या सर्व श्रद्धा आणि भक्तीने जपानुष्ठान बसल्या सर्व माता यांचे जोरदार टाळा अभिनंदन या ठिकाणी. सकाळच्या सत्रामध्ये बघा बाबाजींनी कोणता उपदेश केला, सर्वांना कोणता उपदेश केला आहे किंवा काय सांगितलं याच्याकडे आपण बघा आपलं लक्ष वेधणार असेल. म्हणून बाबाजी बघा प्रमाण द्यायचे. कोणाला प्रमाण द्यायचे? बघा नामदेव महाराज कोणा प्रमाण द्यायचे? नामदेव महाराज बघा प्रमाण द्यायचे. काय प्रमाण नाथ महाराज आपलं नामदेव महाराज बाबाजी द्यायचे? उठा उठा साधू संत म्हणा, उठा उठा साधू संत साधा फुल्याले हित, साधा फुल्याले हित, श्री संत नामदेव महाराज काय म्हणतात? उठा उठा साधू संत साधा आपल्याले. पुढलं कारण सांगितलं. पुढलं कारण काय सांगितलं? जाईला नरदेव मग काहीचा बर का. कारण पुढच्या जन्मी हा तुम्हाला जन्म मिळेल याची खात्री देता येणार असा म्हणता. हा जन्म पुन्हा नाही, हा जन्म पुन्हा नाही द्यायचा भरोसा कोण काय येईल काय सांगेल. म्हणून नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे
की आपलं आमच्या मला सांगितल्याप्रमाणे कधी उठायला सांगितलं, उठा उठा साधू संत साधा आपल्याला. म्हणजे कधी उठायचं बघा, रात्रीचे 4 प्रहर. किती आहे? 4 प्रहर बघा रात्रीचे बरं का. एक प्रहर 3 तासाचा. किती? 3 तासाचा. रात्र किती तासाची? 12 तासांची. मग 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 असे 4 प्रहर आहे. आणि मग म्हणून काय म्हणलं जातं, पहिले प्रहर में सब कोई जागे. काय म्हणजे संध्याकाळी 6 ते 9 सर्व जागतात बघा, कोणी झोपत नाही लवकर. 6 ते 9 सब पहिले प्रहर में सब कोई जागे. दुसरे प्रहर में भोगी 9 ते 12 बघा गृहस्थी लोक जागतात बघा. आणि तिसऱ्या प्रहर मध्ये कोण जागतं? तिसऱ्या प्रहर में तस्कर जागे. तस्कर म्हणजे कोण? चोर शाकिनी डाकिनी बरं का, लक्षात घ्या. हे कधी जागतात? तिसऱ्या प्रहर में तस्कर जागे. चौथे प्रहर में योगी. चौथ्या प्रहर में कोण जागतं बघा? पहाटे 3 ते 6 कोण जागतं? तरी जरी तुम्ही योगी नसते पण योगायोगी निश्चित झाले जर टाळीवर दुसरं शंभर का. कारण दररोज तुम्ही किती वाजता जागतात? किती वाजता? 4 वाजता जाग लक्षात आहे. 3-4 नंतर. असा बघा महिमा या सकाळच्या प्रहरात आहे. त्याप्रमाणे बघा आणखी किती योग एकूण? 4 योग आहे. पहिलं योग कोणतं आहे? सत्ययुग. दुसरं त्रेता. तिसरं द्वापार. चौथं कलियुग. आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. कलियुगाचे किती वर्ष सुरू झाले? आपलं कलियुग सुरू होऊन किती वर्ष झाले माहिती का? 5035. किती? 5035 बघा वर्ष कलियुग सुरू झालेलं आहे. आणि मग पुन्हा धर्मशास्त्राने दिवसामध्ये सुद्धा 4 युग, दिवसामध्ये सुद्धा 4 युग सांगले बरं का. एकूण दिवस किती तासांचा आहे? 24 तासात एक दिवस. मग 4 युग आहेत. एक योग किती तासांचा होतो? 6 तासांचा राहू. किती? 24 की नाही? 6 तासांचा एक योग. असे 24 तासामध्ये 4 योग लक्षात घ्या. या 24 तासामध्ये सुद्धा मी बघणी बघा 4 युगात केली बघा. त्यामध्ये सत्ययुग कधी सुरू होतं? मग पहाटे 4 ते किती वाजेपर्यंत? अधिक 6 की नाही? 4 पहाटे 4 पासून अधिक 6 पर्यंत किती? कोणतं युग आहे? सत्ययुग. म्हणून आपण सकाळी म्हणतो पूजा सत्यम, मंत्र सत्यम, सत्यम देवम, गुरुवाक्य सदा सत्यम. मग सत्ययुग. आता आपण कोणत्या युगामध्ये सर्वजण? मग सत्ययुग बघा. सत्ययुगामध्ये पहिला सत्ययुग आहे. पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत. पुन्हा 10 वाजेपासून बघा दुसरा युग सुरू झाला. तर किती वाजेपर्यंत? 10 ते 4 बरं का. 10 ते 4 पुन्हा दुपारी. कोणता युग आहे? त्रेतायुग आहे. त्रेतायुग 10 ते 4. पुन्हा दुपारी 4 ते रात्री 10 वाजेवर कोणता युग आहे? द्वापार युग आहे. आणि रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत कोणता युग आहे? कलियुग आहे. कलियुग. कोणता युग आहे? कलियुग. रात्री किती वाजेपर्यंत आहे बघा? रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत. पुन्हा 4 वाजेपर्यंत कोणता युग सुरू झाला? सत्ययुग लक्षात घ्या. आणि अशा सत्ययुगामध्ये सर्व जागणार का. म्हणून बाबाजी काय म्हणायचे? जागला तर जगला, जागला तर जगला. म्हणजे सकाळी मनश्री पुढचं म्हणून आता तुकाराम आपलं नामदेव महाराज म्हणतात उठा उठा साधू संत साधा आपल्याले जाईला नरुदेव मग कायचा. म्हणजे सकाळच्या प्रकारामध्ये ध्यान, धारणा, पूजा, जप अत्यंत श्रेष्ठ आणि महत्व सांगितलं. त्याचे आनंद पटीनं फळ या सकाळच्या प्रकारात म्हणतात. म्हणून बाबाजींनी विधीचा नेम किती वाजता दिला आपल्याला? कोणत्या युगात दिला? कोणत्या प्रकारामध्ये दिला? 4थ्या युगामध्ये वर्गासाठी. असा बघा महिमा या विधीच आहेत. अशी आपली विधी या ठिकाणी पार पडली आहेत. प्राणायामाने ध्यान सुद्धा संपन्न झालेलं आहे. आणि पुढे आपण भागवताकडे जात असताना जे नामदेव महाराजांनी वचन या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितले. काय सांगितले? मग कधी उठायचं? कधी उठायचं? मग पहाटे का उठायचं बरं लक्षात घ्या. पहाटे उठण्याचा फायदा काय? आता तुम्ही सर्वजण जन्माला आले की नाही? आणि जन्म आल्यानंतर प्रत्येक जण कशाची अपेक्षा करतो? मला सुख मिळालं आणि मला सुख मिळालं. इथं असं कोणी म्हणणार आहे काय? एखादी महिला
मला दुःख मिळालं पाहिजे, उभी राहा बरं, मला दुःख मिळालं पाहिजे, हाय कोणी उभी राहा ना. एक महिलांनी पावसात सुद्धा नाही सापडत की जिचं असं म्हणे मला दुःख मिळालं पाहिजे, असं कोणी आहे का? प्रत्येकीला काय वाटतं मग, काय मिळालं पाहिजे, काय मिळालं पाहिजे, हा म्हणजे सुख मिळालं पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल, हा म्हणून काय म्हणायचं, पहाटेच्या प्रहरी मना शिव हरी, पहाटेच्या प्रहरी मना शिव हरी, तया सुख सरी नाही दुजे, तया सुख सरी नाही दुजे, मग सुख केव्हा मिळतं, कशाने मिळतं, तुम्हाला मौन आहे की ज्यांना मौन त्याने बोला ना. मग सुख, सुखाचं सूत्र काय आहे, ज्यांना सुखी व्हायचं असेल त्यांना कधी उठावं लागेल, पाठवून का मिस्त्री चव्हावं लागेल का, पाठवून चापेत बसायचं का, पाठवून काही आंबल पाणी करी बसायचं का, लक्षात, पाठवून काय करावं लागेल, विधी पूजा जप बघा करावं. पहाटेच्या प्रहरी म्हणा तया सुख सरी. मग सुखाचं सूत्र आहे का, सुखाचं सूत्र आहे काय, सूत्र आहे ज्या जीवाला वाटतं का, ज्या महिलांना वाटतं आपल्याला सुख मिळायला पाहिजे त्यांना कधी उठावं लागेल, कधी उठावं लागेल, आणि पाठ उठून काय करावं लागेल, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. सुखाचं सूत्र काय सांगितलं बाबाजीने, मग सुखाचं सूत्र काय, हा पहाटे उठून काय करायचं, जप ध्यान पूजा वर्षात विधी बघा, विधी तरच सुख मिळेल, अन्यथा या जीवाला सुख मिळणार नसेल. अशा रीतीने बघा सुखाची व्याख्या, सुखाचं सूत्र बघा बाबाजीने आपल्या प्रवचनात सांगितलं बघा. त्या बघा सकाळी बघा उठण्याचं महत्व, सकाळी उठण्याचं महत्व बघा, सकाळी उठण्याचं महत्व काय आणखी, हा लवकर झोपे, लवकर झोपे, पुढे काय, मागच्या महिला मागच्या ऐकायला येतं का, बरोबर ऐकायला येत असं तर मग मागच्या इथे जर अभिनय कर बरं का, त्यांना वाटतं आमचं कोणी वाली आहे की नाही, आम्ही तिकडे बघा बाबांचं सगळं लक्ष आहे बरं का, तुम्ही कुठेही राहा तुमचा एक नंबरच आहे बरं का, तुम्ही कुठेही बसा नंबर किती तुमचा लक्षात घ्या. म्हणून आपला काय विषय चालू होता, हा लवकर झोपे तया, लवकर म्हणजे किती वाजता झोपायचं, किती वाजता झोपायचं, बरोबर आपण विधी पाठवून 10 वाजून 10 काही मिनिटं होत्या की लक्षात आहे की, विधी पाठाने बघा आपण या ठिकाणी विश्रांतीला जात असतात की, आणि पहाटे माझं कधी उठायचं, हा 4 वाजता, 4 वाजता याला म्हणतात लवकर झोपे तया आरोग्य. म्हणजे बघा ज्यांना आरोग्य ठणठणीत राहायचं, ज्यांना निरोगी राहायचं असेल, ज्यांना आजारी पडायचं नसेल बरं का, लक्षात घ्या, आणि ज्यांना संपदा म्हणजे काय वैभव प्राप्त करायचं असेल, ज्यांना काय बनायचंय, श्रीमंत व्हायचं बनायचं असेल, त्यांना कधी उठावं लागेल आणि कधी झोपावं लागेल, लक्षात बरं का, याला म्हणतात लवकर झोपे तया आरोग्य संपदा. असं एकदा काय झालं बरं का, एका महाराजांकडे एक शिष्य आला बरं, शिष्य आला, महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं, दर्शन घेतल्यानंतर हात जोडून महाराजांसमोर बसला आणि महाराजांनी विनंती केली, काय विनंती केली, म्हणे महाराज मला काय संपत्ती, काय धन संपत्ती मिळावी यासाठी मला काही मार्ग सांगा बरं का. काय प्रश्न केला त्या शिष्याने, काय प्रश्न केला, बघा मी श्रीमंत व्हावं, धन संपत्ती वैभवशाली व्हावं यासाठी म्हणे महाराज मागे उपाय मार्ग सांगा. मग महाराजांनी बघा त्याला 3 वाक्याचा उपदेश केली, किंवा किती वाक्याचा उपदेश केला बघा, 3 वाक्याचा उपदेश केला बघा महाराजांनी त्या शिष्याला. पहिलं वाक्य काय सांगितलं, सावली जाणे बरं का,
पहिलं वाक्य त्या शिष्याला गुरु महाराज काय सांगितलं? सावलीत जा. दुसरं वाक्य काय सांगितलं? गोड करून खा. दुसरं वाक्य काय सांगितलं? तिसरं वाक्य काय सांगितलं? मऊ करून झोपा. असे 3 वाक्य महाराजांनी कशासाठी केला? त्यासाठी केला उपदेश महाराजांनी. की त्या शिष्याने जी अपेक्षा केली होती की महाराज मी काय बनावं? संपत्तीवान, धनवान, वैभवशाली बनावं, यासाठी मला काही उपदेश करा, म्हणून तो 3 वाक्यामध्ये महाराजांनी केला. आणि म्हणून बघा तो शिष्य घरी गेला. बघा घरी गेला काय विचार करायला घरी गेल्यावर. आणि आपण महाराजांकडे गेलो होतो, महाराजांनी विनंती केली होती मी धनवान संपत्ती व्हावं म्हणून मला काही उपदेश करा. तर महाराजांना किती वाक्याचा उपदेश करेल? मग त्याचं पालन आपण केलं म्हणजे महाराज वाक्य पालन केलं आपण श्रीमंत बनू, वैभवशाली बनू साध्या. मग पहिलं काय वाक्य काय होतं? म्हणून बघा घरापासून त्याचं शेत बघा 3 किलोमीटर. किती किलोमीटर होतं? त्याचं शेत होतं 3 किलोमीटर पर्यंत घरापासून. मग त्यांनी काय केलं माहितीये का? घरापासून शेतावर मंडप देऊन टाकला. आणि सांगा एवढ्या मंडपाला किती खर्च आला असं माहिती ना? एवढ्या मंडपाला किती खर्च आला असेल? तो विचार करा ना, 3 किलोमीटर मंडप, साधा एक लक्षात गाव 3 किलोमीटर शेड होता. शेड म्हणजे मंडप. आणि दररोज काय करायचा? त्या मंडपातून सावलीत जाईन, सावलीचा कार्यक्रम चालू झाला. आता एवढ्या मंडपाला काही 1000 रुपये किती 50-60 हजार खर्च पुढे खर्च आला लक्षात. तेव्हा 3 किंवा लाख रुपये खर्च आला की लक्षात. लाखो रुपयाचे खर्च झाले त्या मंडळामध्ये. दुसरा आता म्हणे दुसरा वाक्याचं आता पालन करायचं महाराजांच्या. दुसरं वाक्य काय होतं महाराजांचं? गोड करून खा. मग दररोज जिलबी, बासुंदी, बर्फी बरं का, गुलाबजामुन बरं का, आणखी बासुंदी बरं, दररोज कार्यक्रम चालू झाला. कारण महाराजांचा उद्देश काय? गोड करून खा. दररोज गोड गोड करून खायचं सोडा का, त्यात काही 1000 रुपये खर्च व्हायचा. आणि तिसरं काय? मग त्यांनी बघा गाद आणला डनलपच्या गांधी, त्याला बरोबर ना डनलपच्या गाद्या. आणि ते किती आणला बघा? त्यात बस 40-50 गाद्या आणल्या. एकावर ठुल्या आणि त्याच्यावर झोपला बरं का. 40 गाद्या एकावर ठुल्या, त्याच्यावर झोपला मऊ करून. आता बघा महाराज सांगतात काय त्याचा अर्थ बघा. न समजल्याने काय पद्धती होते, काय बघा परिस्थिती लक्षात येतात. आणि मग त्याचं काय झालं बघा? वैभवशाली होण्यापेक्षा देवळच निघालं. काय निघालं बरं का? देवळच निघालं. आणि मग एक दिवस महाराजांकडे आला. दर्शन वगैरे महाराजांना घेतलं आणि महाराज समोर बसला हात जोडून. म्हणे महाराज मी तुमच्याकडे आलो होतो, जवळजवळ 1 वर्षापूर्वी आलो होतो म्हणे. आणि मी तुम्हाला विनंती केली होती की मी वैभवशाली संपत्ती आणून मला काही उपदेश करा, मला काही मार्ग सांगा. तुम्ही मला किती वाक्याचा उपदेश केला होता? तर काय झालं का लक्षात घे म्हणे महाराज काय झालं? मी तुमच्या वाक्याचं पालन केलं, माझं सारं दिवळच निघालं म्हणे. काय म्हणला तो? तुमच्या म्हणे महाराज तुमच्या वाक्याचं पालन केल्यामुळे काय झालं माझं दिवळच निघाली मानव. महाराज तोंडाचं बोट घातलं. मी उपदेश असा कसा उपदेश मी याला करायला याचं दिवळ निघालं. आणि मग महाराजांनी विचारलं सांग म्हणे मी त्याला कोणत्या 3 वाक्याचा उपदेश केला होता सांग. आणि त्यामुळे कसं दिवाळ तुझं निघालंय? मग त्यांनी सांगितलं. पहिलं वाक्य काय सांगितलं त्यांनी? म्हणे महाराज पहिलं वाक्य तुम्ही मला कोणतं सांगितलं? म्हणून त्यासाठी मी काय केलं? माझं शेत किती किलोमीटर आहे म्हणून मी काय केलं? कुठून कुठपर्यंत? त्याच्यामुळे लाख रुपये खर्च झाले म्हणे. काय झालं? लाख रुपये माझे खर्च झाले. पुन्हा म्हणे दुसरं वाक्य काय तुम्ही सांगितलं होतं? मी म्हणून दररोज मी कोणता सापडा लावला? बुंदी, बासुंदी, बर्फी, गुलाबजामुन, बासुंदी दररोज करायचं म्हैसूर पाकवर असे गोड गोड दररोज बघा गोड. त्याचे माझे 1000 रुपये खर्च झाले. त्याप्रमाणे तिसरा उपदेश काय केला होता महाराज मला? मी किती बघा 40 गाद्या आणले. किती? 40 गाद्या आण गाद्यावर गाद्यावर ठेवले म्हणे. आणि त्या 40 गाद्याच झोपतो नो करून बरं. महाराजांनी ते ऐकून घेतलं. मग महाराज त्याला हळूच शांतपणे म्हणले बरं का हे बघ म्हणे मी त्याला उपदेश काय केला? सावली जाणी सावलीत या. मी तुला सांगितलं का घरापासून शेतावर मंडप द्यायचं सांगितलं का तुला मी मंडप द्यायचं सांगितलं नाही. फक्त काय सांगितलं? सावलीत जाणी सावली एवढंच उपदेश तुम्ही केला. तुला मी मंडप द्यायचं सांगितलं नाही. मग म्हणे अरे येड्या बघ म्हणे सावलीत जा सावलीत याचा अर्थ काय? दिवस उगायच्या आत शेतात जायचं बरं का.
कधी शेतात जायचं? दिवस उगायच्या आज शेतात जायचं आणि दिवस मावळ्यानंतर घरी यायचं. याला म्हणत्या तुला मी मंडप द्यायला सांगितलं, मंडपातून हे जर काय सांगितलं काय सांगितलं काय म्हणजे बघा संतांच्या सांगण्याचा हेतू काय असतो, त्याचा अर्थ काय असतो, तो अर्थ नीट लक्षात न आल्यामुळे कशी फजिती होते, कसं वाटवादी शिष्याचं होतं लक्षात घ्यायचं. हा पहिल्या उपदेश पालन केल्यामुळे काय झालं, माझं देव नाही ते लाख रुपये खर्च झालं नाही. पुन्हा म्हणे महाराज मला दुसऱ्या वाक्याचा काय उपदेश केला म्हणे, हा मी तुला सांगितलं का बासुंदी कर, मी सांगितलं बुंदी कर, सांगितलं बर्फी सांगितलं नाही, गुलाबजामुन मी असं कोणताही तुला आयटम बनवणं सांगितलं नाही, फक्त काय सांगितलं गोड करून खा सांगितलं. गोड करून खायचा अर्थ काय म्हणे ऐका, शेतामध्ये गेल्यानंतर ते काय करायचं, कष्ट घाम गळेपर्यंत काम करा, किती मग घाम येईपर्यंत बघा काम करायचं. कसं काम करायचं, घाम येईपर्यंत. आणि मग का भाजी बाकी जरी कशी लागत ते बरं का, गुलाबजामुन पेक्षाही भारी आहे बरं का, गोड आहे. मात्र केव्हा शेतात गेले, शेतामध्ये घाम गळोसर काम केलं आणि भाजी बाकी जर खाली तर कशी लागत होती, गुलाबजामुन काय बरं का, गुलाबजामुन शे भेद कर लक्षात. याला म्हणत्या गोड करून खा. मी तुला बासुंदी बनवून खायला सांगितली नाही, पण बर्फी गुलाबजामुन करायला सांगितलं नाही, मी फक्त काय सांगितलं, हा लक्षात घ्या. महाराजांनी सांगितलं एक आणि यांनी त्याचा अर्थ वाला भलतात, त्यामुळे कार्यक्रम बिघडला लक्षात. त्याच्या ते दिवाळी निघाल ते भेट झालं. तर तिसरा उपदेश काय होता, मग मी तुला सांगितलं का डनलरच्या गाद्या 40, मी तुला 40 गाद्या विकत द्यायला सांगितले. मग करून याचा अर्थ काय बघा, दिवस बघायच्या शेतामध्ये गेले, शेतामध्ये जाऊन घामाचं काम केलं, काम करून काय केलं, भाजी भाकरी काय भाजी भाकरी खाली, हा भाजी भाकरी जर खाली आणि तो ढाका जरी झोपला ना त्याला काही झोप येते, याला म्हणते मऊ करून झोप बरं का, लक्षात घ्या. गाद्यावर गाद्या टाकून झोपायचं न, याला मऊ करून झोपायचं नाही. अशा रीतीने बघा संत सांगतात, गुरु सांगतात एक आमच्याचा अर्थ आपला भलतात, त्याचे परिणाम काय होतो, हा म्हणून म्हणतात संत सांगते ऐकत नाही, संत सांगते ऐकत नाही, हा इंद्रियांचे ऐकतो, हा इंद्रियाचे ऐकतो. अशा रीतीने बघा हा दुसरा मुद्दा लक्षात येतात. तिसरा मुद्दा पण लक्षात, बाबाजींनी आपल्या मुखाने उदाहरण दिलं. असे एक पाटील होते, पाटील कसे होते का बरं, अच्छा एक पाटील होते इकडे बरं का, कोणते पाटील होते बाळासाहेब गटकर साहेब बरं का, बाळासाहेब गटकर साहेब पाटील होते बरं का. आणि त्यांना छंद होता, छंद तसं बाळासाहेब छंद काय नाही का, बाबांच्या सेवा करायचं इथं काम आश्रमामधून काहीतरी बघा काही बघा या ठिकाणी नियोजन लावायचं काम करायचं असायचं. तसं त्या पाटला त्या गटकर बघा पाटला काय छंद होता, ग्रंथ वाचण्याचा. काय वाचायचा छंद होता, कारण वाचण्याचा छंद का असावा, कारण वाचाल तर म्हणून बाबा सुद्धा काय म्हणायचे, भागवत वाचा, भागवत वाचा. म्हणून त्या पाटलाला कोणता छंद होता, धर्मशास्त्र ग्रंथ वाचायचा छंद. काय वाचायचं सुद्धा, काय वाचायचं ग्रंथ, भागवत वाचायचं, ज्ञानेश्वरी वाचायचं बघा, गीता वाचायचं, असे ग्रंथ वाचायचे छंद त्या पाठाला. दररोज बघा ते पाठे काय करायचे, वेळ मिळाला का ग्रंथ घेऊन बसायचे, वाचित बसायचे. एकदा काय झालं, एका ग्रंथामध्ये वाचता वाचता त्यांनी काय वाचलं माहिती का, त्यांनी काय वाचलं ऐका बघा, काय वाचलं त्यांनी म्हणे, पहाटे उठणारे संत बरं का. काय वाचलं, पहाटे उठणारे संत असं आहे म्हणे, आणि त्यांच्या मुखातून जर अनुग्रह आपला प्राप्त झाला तर या मनुष्य देहाचा उद्धार होतो बरं का. काय वाचलं त्यांनी, ऐकलं ना आता काय वाचलं, हा उद्धार वाटला. मग त्यांना चुटपुट लागली, तळमळ वाटी बरं का. त्यांनी विचार केला आपला उद्धार झाला पाहिजे की नाही. काय झालं नसतं, नुसतं वाचायचं नाही, प्रॅक्टिकल सुद्धा केलं की लक्षात.
नुसतं वाचायचं नाही मग आपले टाइमपास म्हणून, तर ते आपण प्रॅक्टिकल सुद्धा आपण आचरण केलं पाहिजे वर्षाने. म्हणून त्या पाटलांनी काय केलं, मग विचार केला आता आपल्याला पहाटे उठणारे संत भेटली पाहिजे की नाही, आणि त्यांच्यामुळे आपण आता अनुग्रह प्राप्त करू आणि आपला उद्धार करून असा विचार त्या गटकर पाटलांनी केला. आणि मग त्यांनी काय केलं, निमंत्रण दिलं. काय केलं, अनेक संत निमंत्रण दिलं बरं. आणि निमंत्रण दिल्याप्रमाणे आणि मग सिरियल बघा, समजा हे बघा समजा 1 ऑक्टोबर का, समजा 1 ऑक्टोबर का, मग 1 ऑक्टोबर सारखं पण निमंत्रण दिलं. मग 1 ऑक्टोबरचा दिवस उजाडला. संत त्या बघा त्यांच्या बघा गटपाय घरी आले बघा. मग यांनी काय करायचं, आल्यानंतर संतांचं काय करायचं, काय करायचं, स्वागत मस्तपैकी त्यांची मिरवणूक काढायची. त्यांना मिरवणूक काढल्यानंतर त्यांचं काय करायचं, पाद्यपूजन बघा, पूजापाठ करायचा, भोजनाची त्यांची व्यवस्था करायची, नंतर निवास झोपण्याची व्यवस्था करायची बघा. अशा रीतीने संत आलेले आहेत, त्यांची मिरवणूक काढली गेली, त्याची पाद्यपूजा झाली, त्यांना आसन दिलं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली. भोजन महाराज पुढे गेले, मग निवासाला तिथे अशा गड्ड्यांना मग तिथे गाद्याची बघा सुंदर गाद्याची व्यवस्था करणार महाराज झाली बघा. आणि मग महाराज आरामाला करायला गेले. यांनी काय सुविधा केली माहिती का, ज्या ठिकाणी संत झोपायचे ना त्या दरवाजाला काय लागलं, भिंग काय बसायला होता बघा, भिंग बसा भिंग. म्हणजे काय करायचे, गटकर पाटील काय करायचे, पहाटे 4 वाजता उठायचे. उठून काय करायचे, त्या महाराजांच्या निवासस्थानी जायचे आणि त्या भिंगातून काय पाहायचे, हे महाराज झोपेले का उठेले पाहिजे बरं. काय करायचे, हे महाराज झोपेले का उठेले आता त्या भिंगातून पाहायचे बरं का. गेले पहिल्या दिवशी आले, 1 ऑक्टोबरच्या दिवशी जे महाराज होते, जे निमंत्रणानुसार जे महाराज आले होते त्यांनी सर्व सुद्धा झाले होते, ते झोपलेले होते. आणि ते पहाटे उठून गेले 4 वाजता पुढं महाराजांच्या खोलीकडे. त्या खोलीतून बघितलं तर त्यांना काय आढळलं त्यांना, महाराज म्हणजे डाराडूर करून झोपेले बरं काय. कारण ते महाराजांनी बरं रात्री 12-1 वाजता बाता आणल्या, काय 12-1 वाजेपर्यंत त्यांनी बाता आणल्या, गप्पा आणल्या. आता सांगा 2 वाजेपर्यंत जे गप्पा आणतील ते पाठी उडू शकतात का, मग त्यासाठी कधी झोपावं लागेल, तरच 4 वाजता उडू शकतात नाही की. आणि मग सकाळी काय केलं, त्यांनी सर्व दक्षिणा वगैरे दिली. जय बाबाजी म्हणे चला आगे चलो. दररोज महाराज येऊ लागले बरं का. दररोज त्यांचं मिरवणूक, त्यांची पाद्यपूजा, त्यांची भोजन सुविधा, निवास व्यवस्था. हे पहाटे 4 वाजता उठायचे आणि त्या भिंगामध्ये जाऊन पाहायचे. महाराज त्यांना काही दिसायचे, मस्त डाराडू झोपले बरं का, मस्त डाराडू झोपले, त्यांना दिसायचे बरं का, आढळायचे. हे काय करायचे, मग त्यांना सर आठवलं का, त्यांना दक्षिणेची पाकिट द्यायचं, चलो महाराज जय बाबाच्यावर म्हणून. असे अनेक महाराज झाले त्यांच्या घरी बघा निवासस्थानी. माझं ते कसे होते, सारे कसे होते, डाळ गप्पा रात्री गप्पा आणणारे होते आणि पहाटे झोपणारे. पहाटे उठणारे संत यांना काय मिळेल सापडे नका. यांनी विचार केला, आपण प्रयत्न करत आहेत मात्र पहाटे उठण्यास संत आपल्याला मिळत नाही, आपल्याला सापडत नाही, काय करावं का. यांना तळमळ लागलं, कोणी तळमळ लागली यांना, पहाटे उठणारे संत भेटले मात्र मिळेल ना हो. 45 झाली 45. असे एक दिवस बघा द्राक्ष बागेत छाटणी दिवस होते बरं का. आपल्याकडे बघेल छाटणीला बरं का, शेतात छाटणीला गेले, जरा छाटणी सुरू झाली. सुरू असताना काय झालं, बाजून रस्ता त्यांच्या द्राक्ष बागाच्या, आणि त्या बाजूने त्यांना कोण जाताना चालताना दिसले बघा. 2-4 संत दिसले बरं का. कोण दिसलं त्यांना, काही ना बघा. संत पाहिल्यानंतर काय होतं, आनंद होतो. काही म्हणत्या, संत येते कारण तो दिवस, ते तुम्हीच म्हणा. यांना अतिशय आनंद झाला की आपल्याला संत भेटले की नाही. मग धावत आमचे गडगडपाडी धावत पळतच गेले बघा. त्यांना साष्टांग नमस्कार हात जोडून विनंती केली. म्हणे महाराज आपले चरण माझ्या घराला लावावेत, आज काय करावं, तुम्ही मला शेवटची संधी द्यावी का, मी सर्व व्यवस्था आपली करीन. आणि अशी विनंती केल्यानंतर आमच्या गटकर पाटलांच्या विनंतीला त्या संतांनी काय केलं, मान दिला. आणि मान देऊन नंतर ते संत बघा
संतांना घेऊन मग कुठे आले, घरी आल्या घरी आनंदांची पाद्यपूजा केली, त्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली. भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर सर्व महाराज आपापल्या त्या विश्रामगृहामध्ये गेले. आणि महाराज बघा 10 वाजता बघा महाराज 10 वाजता झोपले, बरं 10 वाजताच झोपले त्यांच्या जन्मस्थानी. आता यांचा पाटला कडल पाटला नियम काय होता, पाठ किती असं उठायचं, कुठून पाहायचं, बिंगातून काय पाहायचं. मग त्याप्रमाणे पाठी उठले 4 वाजता आणि बिंगातून बघितलं तर त्यांना काय दिसलं, बघा महाराज उठले होते, काय जागे झाले होते. जागे होऊन जाऊन बघा जागे होऊन त्यांनी स्नान संध्या केली होती आणि आपल्या अंगावर वस्त्र घेऊन ते ध्यान काय करीत होते, ध्यान अवस्थेने दिसले महाराज. कोणाला, गडगड पाटला म्हणे. अतिशय आनंद झाला की आजपर्यंत म्हणे आपल्याला पहाटे उठणारे संत भेटलेच नाही म्हणे आपल्याला. आज मात्र आपल्याला काय हे विल फाइंड आहे या माध्यम बघा आपली इच्छा होती निश्चित भगवंत आपल्या ती पूर्ण केली भगवंताला साध्या. आणि त्या अनुषंगाने बघा आणि मग यांनी या वेटिंग म्हणजे ही वाटत बसले. काय वाटत बसले, आता महाराज कधी बाहेर येणार, कधी बाहेर येणार, आपण त्यांना विनंती करू त्यांचं दर्शन घेऊन. म्हणून ते वेटिंगवर राहिले. सर्व बघा तयारी त्यांची केली नाश्ता पाण्याची. आणि ते दरवाजा बोलतात का पुन्हा दरवाजा येऊन उभेच राहिले बघा. महाराज कधी दरवाजा कधी नाही बघा. एक तळमळ त्यांच्या जीवाला लागलं. आणि मग महाराज सर्व पूजापाठ आरती सर्व आटपली. मग महाराजांनी काय केलं, दरवाजा उघडला आणि लटकळ पाटलांनी काय केलं, साष्टांग त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं बघा. मस्तक नमस्कार केला. नमस्कार करून हात जोडून गडगड पाटील महाराजांना काय म्हटले, मला काय ते नाही का, महाराज अनुग्रह द्याल का, ऐका ना आता आम सुंदर गीत. मी तर अडाणी स्थापित असताना गाडलेले गाणं राम सीता धर्म संस्कार कार्यक्रमात महात्मा पायाशी ठेवला मी हो पावर मला तुम्ही अनुग्रह देता मी हो पावर मला तुम्ही अनुग्रह देता मी गर्दी मुळाने सद्गुरु माझा लागवय मी गर्दी मुळाने सद्गुरु माझा लागवय महात्मा पायाशी ठेवला मी हो पावर मला तुम्ही अनुग्रह देता मी हो पावर मला तुम्ही अनुग्रह देता जोडीने आरतीला सुरेश आहे. बालक भोळा आलो सद्गुरु तुझ्या दारी बालक भोळा तुम्ही हयात प्यारे मी वाचला तुम्ही हयात प्यारे सर्व सुखाची सागर तू अमृत वाचे अमृत तू सर्व सुखाची सागर तू अमृत वाचे अमृत तू भक्ति से अमृत पावता मी हो पावर मला तुम्ही अनुग्रह देता मी हो पावर मला तुम्ही अनुग्रह देता
हो तर जोरचे टाळीवर असं बरं. मग बघा आमच्या गंगापाताच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी काय केलं, मग त्यांना अनुग्रह दिला. बघा श्रद्धा भावपूर्वक त्या अनुग्रहाचा काय केला, जप केला आणि पाटलाने आपल्या जीवाचा उद्धार करून बसवले पुणे.